खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते विकास कामे, भूमिपूजन, लोकार्पण व शिवसेना शाखाचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। धारणगाव, देवपूर, पंचाळे, निमगाव, देवपूर, शहा, कारवाडी, लक्ष्मणपूर, धनगरवाडी, पुतळेवाडी, विघ्नवाडी, भरतपूर, सोमठाणे, कोळगाव माळ, सांगवी, पांत्रे, वारेगाव, दहिवाडी, मिरगाव, उजनी, शिंदेवाडी, मिठसाखरे या ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन तसेच शिवसेनेच्या शाखांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आज खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। याबाबत अधिक माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली। आज देवपूर गटातील विविध विकास कामांचा शुभारंभ, काही कामांचं लोकार्पण, त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये गाव तिथं शाखा या उद्घाटन अशा या संपूर्ण देवपूर गटामध्ये या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सुरू आहेत। आणि निश्चितच ज्या प्रकारे शिवसेनेचा विचार शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी दिले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच धर्तीवरती शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन ज्या प्रकारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी निघालेले, तर त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही प्रत्येक गावोगावी शाखा या ठिकाणी उद्घाटन करतोय। या शाखेच्या माध्यमातून त्या परिसरातील गावचे जे काही समस्या असतील त्या पोहोचवण्याचं काम शाखेच्या माध्यमातून आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींपर्यंत या ठिकाणी येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आपण या शाखेच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ जवळजवळ सगळ्याच गावांमध्ये 375 शाखा या ठिकाणी उघडण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर शहरामध्ये 122 शाखा, म्हणजे अशा प्रत्येक परिसरामध्ये शाखेचे उद्घाटन होत आहेत। भव्य विचार या संपूर्ण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या शाखेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ते जे काही निर्णय या ठिकाणी जनहिताचे घेतात ते घरोघरी प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे शाखा प्रमुख आणि सर्व तिथले पदाधिकारी या ठिकाणी करणार आहे।
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.